आपला पुढचा पुरस्कार आहे बेस्ट कस्टमर सर्व्हिस ब्रँड आणि ज्याला मी स्वतः देखील वोटिंग केलं होतं तो जातोय जोगळेकर कॉटेज यांना। जोरदार सर्व्हिस काय होती ती मला माहिती होतं। जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत या पुरस्कारासाठी बेस्ट कस्टमर सर्व्हिस ब्रँड। आणि खरोखरच येणाऱ्या पर्यटकांना पुन्हा पुन्हा तिथे येण्यासाठी भाग पाडेल असंच हे जोगळेकर कॉटेज आहे। जोगळेकर कॉटेज ही पर्यटकांना राहण्याचा अनोखा अनुभव देणारे अलिबागमधील एक नयनरम्य ठिकाण आहे। हे कॉटेज निसर्गप्रेमी, स्टार गेजिंग आणि पर्यटकांसाठी सुयोग्य पर्याय आहे। उत्कृष्ट आणि चवदार जेवणासह अलिबागचा सर्वोत्तम अनुभव देणारे जोगळेकर कॉटेज नयनरम्य लँडस्केपमध्ये वसलेले आहे। स्विमिंग पूल, रेन डान्स तसेच अनेक विविध खेळांसाठी ते सोयी उपलब्ध आहे। मी सरांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत इथे थोडक्यात व्यक्त करायचं आहे। छत्रपती शिवाजी महाराज की जय। आजच्या कार्यक्रमाचं अतिशय सुंदर असं हे आयोजन बागवे सरांनी केलं, त्याच्याबद्दल बागवे दाम्पत्याचं मी अभिनंदन करतो की एक छानपैकी व्यासपीठ आम्हाला आमचे विचार मांडण्यासाठी उपलब्ध करून दिलं। इतक्या छान प्रकारचा हा कार्यक्रम असेल याची मला कल्पना नव्हती, पण जेव्हा एंट्री केली तिथपासून ते आता या क्षणापर्यंत अतिशय सुंदर तुमच्या कार्यक्रमाचं आयोजन आहे। सरांनी सांगितलं की आपलं मनोगत व्यक्त करा। आपलं मन इतकं छोटं आहे की मायक्रोस्कोपमध्ये सुद्धा ते दिसणार नाही आपल्याला, पण मनोगत प्रत्येकाने जे व्यक्त केलं ते इतकं मोठं पहाडा एवढं आहे की हिमालयाला सुद्धा मागे टाकेल एवढी प्रत्येकाची मनोगत इथे ऐकायला मिळतात। एक एक अनुभव घेतोय त्या राजेश सरांनी जवळजवळ ह्यांनी एक सूचना छानपैकी केली की जो कार्यक्रम केला तो तिकडे वानखेडे स्टेडियमवर केला जावा, इतका मोठा ह्याचा प्रगती व्हावी या कार्यक्रमाची। त्याच्यानंतर हे पावसकर सर आहे, 88 का 86 देशामध्ये 68 देशामध्ये ते फिरलेत आणि 100ही पार करतील देशांना। तर मी त्यांना आणखीन शुभेच्छा देतो की सगळी पृथ्वी पादाक्रांत करण्याची झाल्यानंतर चंद्रावर जरी तुम्ही गेलेत, ब्रांच काढलीत, तरी त्यासाठी सुद्धा मी तुम्हाला आता शुभेच्छा देऊन ठेवतोय। हे झालं, इथे जे बोलून गेले त्यांच्या मनोगताबद्दल कौतुक, 2 शब्द। आणि आता यांच्या बोटी आहेत तिथे सुद्धा फेरफटका मारायला जायचं आहे। आणि म्हात्रे सरांनी इथे सांगितलं की आता ह्या कॉन्फरन्सच्या निमित्ताने जे आपली ओळखी झाली आहेत तर आपण सगळ्यांच्या रिसॉर्टला किंवा जो जो काही व्यवसाय आहे त्याला भेट देऊ आणि आपल्यात सौहार्द आणि आपला बिझनेस वाढवण्याच्या दृष्टीने एकमेकाला मदत करू। अतिशय सुंदर असा त्यांनी मुद्दा सांगितला। आता माझ्या व्यवसायाबद्दल 2 शब्द सांगतो की हे जसे शिरगावकर आवाज ते आहेत किंवा परब माझ्यासोबत आलेत, मांडवा जेट्टीपासून म्हणजे गेटवे ऑफ इंडियापासून 1 तासात लॉन्च मांडवा जेट्टीला जाते आणि मांडवा जेट्टीपासून फक्त 9 किलोमीटर, एक 15 ते 20 मिनटामध्ये आपल्या रिसॉर्टला तुम्ही पोचू शकता। 5 मिनटावरती सीशोर आहे आणि साधारण 30 खोल्या आहेत आमच्या आणि एक बँक्वेट हॉल, 300 सीटिंग कॅपॅसिटीचा AC हॉल आहे आणि अंडर 1 रूफ डेस्टिनेशन वेडिंग आपण तिथे चालू केलं आहे की अगदी ताशेवाले, घोडेवाले, भटजी तुम्हाला काहीही बघायला लागत नाही, फक्त पाकिट घेऊन यायचं आणि मुलगा मुलगी, यस करेक्ट, बाकी सगळी व्यवस्था आम्ही करत असतो। तर असं डेस्टिनेशन वेडिंग हे सीझनल असतं, पण टुरिझम हा व्यवसाय शनिवार रविवार तर कायमस्वरूपी आहे आणि ऑड डेजला सुद्धा येत राहतात। तर अशा प्रकारचा हा व्यवसाय आहे। बोटवाल्यांनी तुम्हाला आपल्या सगळ्यांना आमंत्रण दिलं आहे, त्या म्हात्रे सरांनी आमंत्रण दिलं, तर मग आता मीच का मागे राहू, मी सुद्धा तुम्हाला आमंत्रण देतो की आमच्या रिसॉर्टला या आणि इथे ह्या कार्यक्रमात आपली भेट झाली होती हे मला सांगा, मी डिस्काउंट देईन तुम्हाला। ते महत्त्वाचं। आणखी दुसरं, आता श्वेतलाना मॅडम इथून आता काही कामासाठी उठून गेल्यात, त्या ह्या काही या इमारतीच्या त्या चीफ ऑफिसर किंवा चीफ डायरेक्टर आहेत। तर त्या ज्यावेळेला तिथे चहापान आमचं चाललं होतं त्यावेळेला त्यांनी चौकशी केली की ते जोगळेकर कॉटेजचं कोण आलं आहे, म्हटलं मी आला आहे।
तर त्यांनी मला सांगितलं की मी तुमच्या क्वार्टरला येऊन गेले आहे. तर मला गंमत वाटली आणि आनंदसुद्धा झाला की आता पहा, ज्या वेळेला इमारतीत आलो ना त्यावेळेला पहिला अडथळा, पहिला वॉचमन इथे ते मॅडम बसलेत. तिथून दुसऱ्या मजल्यावरती पहिल्या माळ्यावर गेल्यानंतर पहिला दुसरा अडथळा आहे. ज्यांना भेटण्यासाठी अनेक अडथळे पार करून जायला लागतं, एवढ्या मोठ्या खुर्चीत त्या बसल्यात की इथलं कार्यक्रमाचं आयोजन हो का नाही आहे त्यांच्या इच्छेवर अवलंबून आहे. त्यासुद्धा आपल्या रिसॉर्टला येऊन गेल्यात. हे ज्या वेळेला ऐकलं तर मला खूप आनंद झाला आणि गंमतसुद्धा वाटली की आपल्या रिसॉर्टला ज्या वेळेला माणूस येतो त्यावेळेला तो कस्टमर असतो, टुरिस्ट असतो, त्यांना चहा नाश्ता जेवण दिलं की आपली ड्युटी संपली. पण तो किती महत्त्वाच्या पदावर असतो बाहेर, याची एक छोटीशी जाणीव मला आत्ता झाली की खूपच छान, इतकी मोठी माणसं आपल्या रिसॉर्टला येत आहेत. तर अशीच सगळी मोठी माणसं येत राहोत, तुम्हीसुद्धा या.